पराभूत उमेदवारांच्या नातेवाईकांना कार पेटवली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये असं घडलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर कार पेटवण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी ही कार पेटवल्याची माहिती समोर येते। कार पेटवल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी ही कार पेटवली आहे आणि पेटवणारा राजकीय पक्षाचा असल्याचा आरोप करण्यात येतो। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गोपाळ मुदगरे। गोपाळ, नेमकं काय झालंय? सीसीटीव्ही मध्ये जे दिसतंय तो घटनाक्रम काय आणि आरोप काय? पिंपरी चिंचवड महापालिकेचं काल निकाल लागलेत मतमोजणीचे आणि त्याच्यानंतर काल रात्री एका माथेफिरू व्यक्तीने खेरगाव परिसरामध्ये ज्वलनशील पदार्थानं एक कार पेटवून दिलेली आहे। खेरगाव येथील प्रभाग क्रमांक 23 या ठिकाणी मध्यरात्री एका माथेफिरू तरुणाने ज्वलनशील द्रव्य टाकून एक कार पेटवली आहे। आपण सीसीटीव्ही दृश्यामध्ये पाहू शकतो आणि ज्या व्यक्तीची ही कार पेटवण्यात आलेली आहे तो शिवसेना शिंदे गटाचा पराभूत उमेदवाराच्या ची आहे आणि भाजप या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याची कार पेटवली असा देखील आरोप होत आहे। या प्रकरणात काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि याचा घटनेचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत। नक्कीच धन्यवाद गोपाळ, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण सीसीटीव्ही फुटेज पाहू शकतोय। अज्ञातानं कार पेटवलेली आहे, राजकीय आरोप करण्यात येत आहेत। कार पेटवणारा माणूस हा राजकीय पक्षाचाच असल्याचा आरोप करण्यात येतोय। दृश्य आपण पाहू शकतोय। पिंपरी चिंचवडचा निकाल लागल्यानंतरची ही घटना आहे। पराभूत उमेदवाराच्या नातेवाईकांनाच कार पेटवली आहे असा आरोप करण्यात येतोय। मोठी बातमी आहे, पिंपरी चिंचवडचे निकाल समोर आलेले आहेत। कालच या निवडणुकांचे निकाल आपण पाहिले आणि पिंपरी चिंचवड मधली ही दृश्य आहेत। पराभूत उमेदवाराच्या नातेवाईकांना कार पेटवल्याचे हे सगळे आरोप